मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून मुंबईत होणार आंदोलन। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींच्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून मुंबई आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांनी दिली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत असणाऱ्या राज्यातल्या 1.25 लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थी तरुण आणि तरुणांचा 6 महिन्याचा कार्यकाळ हा संपत आहे आणि त्यामुळे या तरुणांवर उपासमारीची वेळ येत आहे आणि त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ द्यावी तसेच त्यांच्या मानधनावर सेवेत घेऊन त्यांना कायम करण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी तुकाराम बाबा महाराज यांनी देखील केली असून याबाबतचे निवेदन देखील सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे। आज माननीय कलेक्टर साहेबांच्या भेटीसाठी आम्ही सांगली या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी आमची एक मागणी अशी होती की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत 6 महिन्यापूर्वी एक जाहीर निघाला, जाहीरच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात नव्हे तर ऑल महाराष्ट्रामध्ये 1,25,000च्या अधिक मुलं त्या ठिकाणी कामावर आहेत। तर 6 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा त्या मुलांना आता 6 महिन्यानंतर परत त्या मुलांना कमी करण्यात येत आहे। तर त्या अशा वेगवेगळ्या प्रमुख 4 मागण्या घेऊन या ठिकाणी उद्या दिनांक 4/2/2025 रोजी आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या संख्येने 20 ते 25,000 मुलं त्या ठिकाणी येऊन आपलं आंदोलन मोर्चा त्या ठिकाणी करणार आहेत। एकीकडं मुलांची जर परिस्थिती बघितलं तर त्या मुलांना 6 महिन्यापर्यंत काम मिळाले, ज्यांना 5,000-6,000 पगारावरती ते मुलं काम करतात आणि 6,000 मुलं काम करत असताना त्या मुलांना वाटलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे आश्वासन मिळाले तर ते 100% सक्सेस होईल, आम्हाला पूर्णत्व होईल। पण तशी परिस्थिती या ठिकाणी दिसत नाही। 6 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर त्या मुलाला कमी करण्याचं काम आता वेगवेगळ्या भागामधून चालू आहे। तर ते थांबावं, त्यांना मुदतवाढ मिळावी आणि त्या मुलांना म्हणजे मानधन तत्वावरती कामावरती घ्यावं, अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती 4 प्रश्न आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देतोय की येणाऱ्या उद्या 4 तारखेला आम्ही आझाद मैदान या ठिकाणी भव्य दिव्य असा मोर्चा राठोड साहेब आहेत, जे हरिभाऊ राठोड साहेब जे माजी खासदार आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली व पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून श्री संत बागडे व मानवमित्र संघटनेचे सर्वेश्वर तुकाराम बाबा महाराज म्हणून त्या ठिकाणी मी त्या आंदोलनाला मी देखील पाठिंबा व मार्गदर्शन करण्यासाठी जाणार आहे। वास्तविक पाहता जर बघितलं ह्या भागामध्ये अनेक जे तरुण मुलं आहेत त्या मुलांची एक आशा असते, एक पालवी असते की बाबा ह्या ठिकाणी सरकारी दरबारमध्ये काम, ते ग्रामपंचायतमध्ये काम करतात, कोण मुलं कोण पंचायत समितीमध्ये काम करतात, तहसीलदार ऑफिसमध्ये काम करतात। या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातनं नेतृत्व मला भेटलं आहे। पण ह्या कामामध्ये जर बघितलं तर जे मुलं आज आपल्या आयुष्यातला अनमोल दिवस 6 महिने त्या ठिकाणी घालवून त्या मुलांना इकडं तिकडं फिरण्यापेक्षा एक चांगलं काम त्या ठिकाणी होऊ शकते। जे मुलं मोबाईलमध्ये मग्न होण्यापेक्षा कुठेतरी एक चांगलं पुण्याचं काम त्यांना लाभू शकते। म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सर्वांना भेट घेऊन त्या ठिकाणी आपल्या निवेदन आणि आमच्या मागण्या उद्याच्याला आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यामधून देखील युवक त्या ठिकाणी मोठ्या उपस्थित राहणार आहेत। अनेक महाराष्ट्र राज्यातून सगळे मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। माझी पुन्हा एक वेळ प्रशासकांना विनंती आहे की आपण याच्यावर गांभीर्याने विचार करून जे मुलं सक्षम आहेत त्या मुलांना कायमस्वरूपी घेण्याचंही निवेदनामध्ये त्या पहिल्या पत्रामध्ये उल्लेख आहे आणि त्याच मागणीच्या अनुषंगाने आमची एक रास्त मागणी आहे। त्या मागणीवरती प्रशासक विचार करेल। आंदोलन नव्हे, दंगा नव्हे, तर एक समंजसपणाने शांतपणाने एक गांधीवादी विचार मनामध्ये ठेवून आम्ही उद्याच्याला आझाद मैदान या ठिकाणी जाणार आहोत। तुम्ही पण सर्वांनी मोठ्या संख्येने याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।